नमस्कार मैत्रिणींनो, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला दाखवणार आहे खेकडा भजी करून। तर मस्त पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि म्हटलं चला आपण आज भज्याचा बेत करूया। तर बघू शकताय एक दोन मोठे मोठे कांदे मी असे चिरून घेतलेले आहेत, बघू शकताय। आता हे कांदे मी या पाटीत काढून घेते। तुम्हाला जेवढे भजी करायचे त्या हिशोबाने तुम्ही कांदे चिरून घेऊ शकता। तुमच्यावर ओवा घालून घेते, बघू शकताय। आता त्याप्रमाणे मी यात मीठ घालून घेते चवीनुसार। भजे हे पचायला जड असतात म्हणून थोडासा ओवा घालायचा। ओव्यानं आपल्या पोटाला अजिबात त्रास होत नाही भजी खाल्ले तरी। त्याचबरोबर मी त्यात लाल तिखट घालते। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण आपण एक चमचा लाल तिखट घालणार आहोत, बघू शकता। थोडीशी कोथिंबीर घालते मी चिरून, बघू शकता। बघा चिमूटभर हळद घालते मी, अर्धा चमचा सोडा घालते, आणि आता या कांद्यात मावल एवढं आपण पीठ घालून घेऊयात। हे घरी डाळ दळून घेतलेलं पीठ आहे, तर हे पीठ लागेल तेवढं आपण ह्या भज्यामध्ये घालणार आहोत, बघू शकता। पीठ कालवून घेऊन थोडंसं पाणी घालून आपण भिजवून घेऊयात। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम ओतायचं नाही पाणी। हे आपलं पीठ आता भजी करण्यासाठी तयार आहे। आपण आता तेल गरम करून घेऊया। हे बघा तेल चांगलं गरम झाले का बघायचं आपण, थोडंसं कांदा टाकून। तेल चांगलं गरम झाले, आता आपण भजी सोडून घेऊयात यामध्ये। मस्त अशी आपली कांदा भजी तळायला लागलेत, बघू शकता। हे बघा मस्त अशी मी भजी तळून घेतलेले सगळे, बघू शकता तुम्ही। हे बघा मस्त अशी गरमागरम भजी, त्याच्याबरोबर खोबऱ्याची मस्त अशी चटणी चटपटी, आणि गरमागरम कॉफी। तर मस्त पावसाळ्यात असं एन्जॉय करायला खूप छान वाटतं, बघू शकताय तुम्ही। तर कसा वाटला भज्यांचा आणि कॉफीचा बेत मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। तर या गरमागरम भजी आणि वाफाळती कॉफी प्यायला। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।